पुण्यात स्वारगेट एसटी डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस देखील ॲक्शन मोडवर आलेत। गुरुवारी रात्रीच्या सुमारास कल्याण एसीपी कल्याणजी घेटे यांच्यासह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या पथकाने कल्याण एसटी डेपोची पाहणी केली। यावेळी पोलिसांनी एसटी बसेसची पाहणी केली, प्रवाशांशी चर्चा केली। एसटी डेपोच्या सुरक्षा रक्षकांची चर्चा करत एसपी कल्याणजी घेटे यांनी झाडाझडती घेत एसटी डेपोच्या सुरक्षा यंत्रणेची विचारपूस केली। कल्याण एसटी डेपोमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाही, काही प्रकार झाला तर त्याला जबाबदार कोण, अशी खंत प्रवाशांनी व्यक्त केली। नाही, ही जी तपासणी चेकिंग असते आमची ही दैनंदिन स्वरूपात असते। आम्ही रेल्वे स्टेशन परिसरात नेहमीच आमचे अधिकारी आणि अंमलदार गस्त करीत असतात। नाईटला पण असतात आणि दिवसा पण असतात। आज आम्ही वरिष्ठ अधिकारी सर्व कोम्बिंग ऑपरेशन असल्यामुळे आम्ही पूर्ण कल्याण परिसर, बस स्टँड आणि काही इकडचे भाग आहेत तिथे गस्त करीत असताना बस स्टँडलाही भेट दिलेली आहे। बस स्टँडची सुरक्षा व्यवस्थेची आम्ही पाहणी केलेली आहे। नाही, हे आता कल्याणमध्ये स्मार्ट सिटीचं काम चालू आहे। इथे जे जुनं बस स्टँड होतं ते शिफ्ट झालेलं आहे। इथे फक्त प्रवासी आणण्याचे आणि सोडण्याचं काम बस करतात। इथे बस थांबा नाही आहे सध्या, फक्त प्रवासी ने आण करण्याचं काम करतात। इथे रात्रीचं सुरक्षा गार्ड पण यांनी नेमलेला आहे। त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, त्यांनाही पोलीस विभागामार्फत योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। स्मार्ट सिटीमुळे त्यांचे काही कॅमेरे काढलेले आहेत सध्या, ते आम्ही लावण्याबाबत त्यांना सूचना दिलेल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।